डॉक्टर सरोज डांगे मॅडम आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालक रवींद्र कीर्तीकर, तसेच समोर उपस्थित मान्यवर बी डी बोरकर साहेब, डॉक्टर प्रदीप आगलावे सर, ॲडव्होकेट अभिमान हाके पाटील सर, श्रीवास्ती मॅडम, कॉम्रेड शशी सोनवणे आणि बरेच नाव घेत बसल्यास विलंब होईल, मला माहिती आहे. ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे आणि मी तुमच्यासमोर आमचे मित्र नितीन सावंत सरांनी केलेल्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहून मी बोलायला समोर आहे. पण ते आरोप मान्य करून बोलायला उभा आहे, त्या आरोपाचा प्रतिवाद करण्यासाठी नाही. त्याचं कारण असं आहे की सरांनी जे काही खंत व्यक्त केल्या, जे काही आरोप केले मध्यम वर्गांच्या बाबतीत आणि त्यातल्या त्यात विशेषतः प्राध्यापक वर्गांच्या बाबतीत, हे आरोप मी प्रातिनिधिक स्वरूपात स्वतःला तरी मान्य करतो. खरं म्हणजे धर्माधारित देशाचा आग्रह एक देशविघातक, राष्ट्रविघातकी पाऊल, या मुद्द्यावर मांडणी करताना सर्वप्रथम मी असं म्हणतो की होय, धर्माधारित देशाचा आग्रह हे एक राष्ट्रघातकीच पाऊल आहे. त्याचं कारण असं आहे की धर्माधारित देश याचा एक मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासाकडे जर वळलो तर तो केवळ भारतापुरता नाही तर जगभरात ते एक वास्तव होतो. आणि विशिष्टतः त्याच्या विरोधातली लढाई पाश्चिमात्य देशामध्ये जवळपास 14व्या शतकापासून सुरू झाली. त्यामुळं धर्माधारित देश, कारण आपण असं म्हणतो की कुठल्याही परिवर्तनाची सुरुवात ही धर्मचिकित्सेने होते आणि ती धर्मचिकित्सा केल्याशिवाय आपल्याला परिवर्तनाकडे जाता येत नाही. पाश्चात्य देशामध्ये जो धर्माधारित देश होते, या धर्माधारित देशाच्या विरोधातली लढाई कोण लढतं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ह्या धर्माधारित देशाच्या विरोधातली लढाई खरं म्हणजे भांडवली विकासाच्या गरजेपोटी नवोदयित तिथला भांडवलदार वर्ग उभा राहतो, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याचं कारण असं आहे की पाश्चात्य देशामध्ये जो मध्ययुग होता, जो अंधकार युग म्हणून समजला जातो, त्या मध्ययुगाला अंधकार युग यासाठीच म्हटलं गेलं. जो मोठा ऐतिहासिक तत्त्वज्ञानाचा वारसा होता तो सगळा डंप केला गेला, त्याच्यावर बंदी लादली गेली. व्यक्तीला स्वतःला विचार करायची परवानगी नाकारली गेली होती आणि धर्मसत्ता हीच सर्वोच्च सत्ता आहे आणि धर्मसत्ता म्हणेल ती अंतिम दिशा असेल आणि राज्यसंस्था ही या धर्मसत्तेची बटीक म्हणून काम करेल, ही पाश्चात्य देशातली धर्माधारित देशाची संकल्पना होती. याच्यामुळं झालं काय तर 14व्या शतकामध्ये वाढलेल्या उत्पादनाची गरज म्हणून बाजारपेठेच्या शोधाची गरज ह्या नवोदित भांडवलदाराला निर्माण झाली. हा वाढलेला माल उत्पादन विकायला स्वतःच्या देशाच्या सीमा ओलांडून जाणं गरजेचं होतं. देशाच्या सीमा ओलांडून जायचं म्हणजे समुद्रावरनं प्रवास करायचा आणि धर्मसत्ता समुद्रावरनं प्रवास करायला परवानगी देत नव्हती. आणि त्याचं उदाहरण आपल्याकडे भारतातही अनेक आहेत. तथाकथित आपल्या देशाच्या असंतोषाचे जनक जे स्वतःला म्हणून घेतात, त्यांनाही समुद्र पार जाऊन आल्यानंतर प्रायश्चित्त घ्यावं लागलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं धर्मसत्ता ह्या समुद्रावरून प्रवासाला परवानगी देत नसल्यामुळं आणि वाढलेल्या उत्पादनाला मार्केट शोधण्यासाठी समुद्रापार प्रवास करणं अनिवार्य असल्यामुळं ह्या गरजेपोटी नवोदयित वर्ग धर्मसत्तेच्या विरोधात लढायला उभा राहिलेला आहे. त्याची दुसरी कंडिशन अशी होती, जेव्हा हा वर्ग धर्मसत्तेला झुगारून समुद्रावरनं प्रवास करायला लागतोय
त्यावेळेस त्याला जे आलेले अनुभव आहेत, हे अनुभव धर्मसत्ता सांगत असलेल्या ज्ञानाच्या काउंटर आहेत, विरोधी आहेत. हे अनुभव आहे. काय अनुभव आहे? परंपरेने धर्मसत्ता सांगत होती की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आणि जेव्हा ते प्रवास करतायत तेव्हा अनुभवातून आलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याला असं सांगतंय की सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे दुसरं त्यांना बळ देणारं अनुभव आहे. या अनुभवातून आलेलं ज्ञान धर्मसत्तेच्या विरोधात लढायला त्याला उभा करतं, बळ देतं. हे दुसरा अनुभव आहे. आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा परंपरेने जे ज्ञानाचे मक्तेदार म्हणून स्वतःला म्हणून घेत आले ते खरं म्हणजे ज्ञानाचे मक्तेदार नव्हते, ते घोकमपट्टीचे मक्तेदार होते. खऱ्या अनुभवातून ज्ञान निर्माण करणाऱ्या लोकांच्या ज्ञानाला अधिकृतरित्या ज्ञान म्हणून त्यांनी मान्यता नाकारली. हा खरा प्रॉब्लेम आहे. परंतु खरं ज्ञान वर्षानुवर्ष इथं कुणी निर्माण केलं असेल तर इथले कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी यांनी ज्ञान निर्माण करत आलेले आहेत. आणि म्हणून तुकोबानं ताकद मिळते. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा येराणी व्हावा भार माथा. तुम्ही फक्त भार वाच बसा, अर्थ आम्हाला माहिती आहे. ही ताकद कुठून येते तर ह्या अनुभवातून आलेल्या ज्ञानातून मिळते. आणि मग ते काय म्हणतात? व्यर्थची कासया घोकुनिया मरावे, अर्थेविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया. बरं, आज माझ्या बाजूला कीर्तनकार आहेत आणि गरज आहे खूप मोठी. तर ह्या पाठांतरवादाच्या ज्ञानाची ते मक्तेदार होते. आणि अनुभवाचं ज्ञान मात्र इकडं आहे. पण मात्र आपली पिढी न्यूनगंडात गेली, कारण ज्ञानाचे मक्तेदार ते असल्यामुळं, यांच्या ज्ञानाला मान्यताच दिली गेली नसल्यामुळं, हे न्यूनगंडात असल्यामुळं आपण स्वतःला कमी समजायला लागलो. आणि म्हणून हा जो लढा तिकडे चालला होता धर्मसत्तेच्या विरोधातला, त्या लढ्याला ही दुसरी प्रबळ ताकद मिळाली त्या अनुभवातून आलेल्या ज्ञानातून. आणि तिसरी जी बाब होती ती बाब ही होती, जेव्हा ते दुसऱ्या देशात जाऊन बाजारपेठा ताब्यात घेतात. त्या बाजारपेठा ताब्यात घेतल्यानंतर त्यांना जी असुरक्षितता त्यांच्या वाट्याला आली, त्या असुरक्षिततेपासून सुरक्षितता कोण देणार? ते सुरक्षितता देणारं जी त्यांचं राज्यसंस्था होती ती मात्र धर्मसत्तेची बटीक होती. आणि त्यामुळं स्वतःला संरक्षण देणारी प्रबळ राज्यसंस्था पाहिजे असेल तर तिला धर्मसत्तेपासून मुक्त करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गरजातून पाश्चात्य देशातली धर्मसत्तेच्या विरोधातली लढाई उभा राहिली आणि त्याच्यातून तिथली धर्मनिरपेक्षतेची संकल्पना उदयाला आली. ती धर्मनिरपेक्षतेची जी संकल्पना आहे ती राज्यसंस्था आणि धर्मसत्ता यांच्यातली क्लिअर कट, पूर्णतः फारकत अशी ही ती धर्मनिरपेक्षतेची संकल्पना. आता भारतात जी धर्मनिरपेक्षता येते ती मात्र दुर्दैवाने आपले जे तथाकथित क्रिटिसायझर आहेत, संविधानावर टीका करणारे म्हणतात की संविधान हे आयात केलेलं आहे. पण इथं आपल्याला सांगावं लागणार आहे की ही जी धर्मनिरपेक्षता आहे, जी पाश्चात्य देशातली धर्मनिरपेक्षता आहे, ती धर्मनिरपेक्षता भारताला परवडणारी नव्हती. आणि म्हणून भारतीय संविधान जी धर्मनिरपेक्षता स्वीकारते ते पूर्णतः पाश्चात्य देशाच्या धर्मनिरपेक्षतेपेक्षा वेगळी आहे. ती आयात केली असती तर ती जशाच तशी इथं आली असती, पण ती आयात नाही केली. आणि म्हणून भारतातली धर्मनिरपेक्षता भिन्न आहे. ती काय आहे? ती गांधींनी म्हटलेल्या सर्वधर्म समभावाची नाही, हेही आपल्याला सांगावं लागेल. ही धर्मनिरपेक्षता सर्वधर्म समभावाची नाही किंवा पाश्चात्याच्या अर्थाने धर्म आणि राज्यसंस्थेची फारकत करणारी नाही. त्याचं कारण असं आहे की इथली धर्मव्यवस्था हजारो वर्ष परंपरेने मोठ्या शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना गुलाम बनवणारी धर्मसत्ता होती. आणि त्या धर्मसत्तेला जर राज्यसंस्थेपासून क्लिअर कट फारकत केलं असतं, एकमेकाच्या क्षेत्रात हस्तक्षेप करायचं नाही, ढवळाढवळ करायचं नाही असं म्हटलं असतं, तर ह्या लोकांची गुलामगिरी तशीच अबाधित राहिली असती. आणि म्हणून राज्यसंस्थेने धर्माच्या क्षेत्रात हस्तक्षेप करणं हे राज्यसंस्थेचं अनिवार्य बाब होती. म्हणून इथली धर्मनिरपेक्षता राज्यसंस्थेला धर्माच्या क्षेत्रात हस्तक्षेप करायला परवानगी देते, ही त्यापेक्षा भिन्न आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून धर्माधारित देशाचा जर आग्रह धरायला गेला आपल्याकडे तर काय होतं?
आज आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात या धर्माधारित देशाचा आग्रह धरणाऱ्यामध्ये शूद्र समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शूद्र म्हणजे आपण ओबीसी कॅटेगरी म्हणतो. आणि तो का आहे हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि त्याला बाहेर कसं काढायचं हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण हा मोठा जो एक ओबीसी वर्ग आहे, आज त्याला आघाडीवर ज्या महात्मा फुल्यांनी म्हटलं होतं की शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया हे मेजॉरिटी इथली व्यवस्था उलटायसाठी एकत्र करू पाहत होते. पण तीच नेमकी गुरुकिल्ली त्यांनी पकडली. देशातल्या ओबीसीला सर्वोच्च स्थानी बसून देशाचा सगळी उलटी रिव्हर्स इंजिनिअरिंग ते करू पाहत आहेत. आणि त्याच्यामुळं ओबीसीला वगळून मायनॉरिटीमध्ये देश परिवर्तन होऊ शकत नाही. आणि त्याला सोबत घ्यायचा असेल तर त्याच्या डोक्यातला धर्माधारित देशाचा जो आग्रह आहे तो आपल्याला समजून घेऊन पूर्णत्वास स्पष्ट केला पाहिजे. कारण इथं जर बघितलं, तिथं जरी 14व्या शतकात ही लढाई सुरू झाली असली तरी भारतात मात्र ही लढाई अधिक तशा अर्थाने फॉर्मल स्वरूपामध्ये ब्रिटिश आल्यानंतर झालेली आहे. कारण त्याच्यापूर्वी ज्या लढाया झाल्या त्या लढाया त्या गिळंकृत केल्या गेल्या किंवा त्याला हिंदुत्वाचंच नाव दिलं गेलं. आणि म्हणून ही धर्माच्या वर्चस्वाच्या विरोधातली लढाई ही तशा अर्थाने भारतामध्ये ब्रिटिशांच्या आगमनानंतर मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपात होताना दिसते. आणि या धर्माधारित राष्ट्राचं काय होतं हे छत्रपती शिवरायांपासून ते पुढे आपणाला सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. इव्हन त्याच्या मागं जर गेलं तर वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि त्याच्यानंतर लिंगायत संप्रदाय यांनी जे काही लढा सुरू केला होता त्या लढ्याचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल. जर धर्माधारित राष्ट्रांची उभारणी झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे राजा असलं तरी अभिषेकाचा वेदोक्त अधिकार आम्ही नाकारला जाणार आहे. त्याच्या पुढचा टप्पा जगद्गुरू तुकाराम महाराज ह्यांची अभंगाची गाथा त्यांच्या हयातीत बुडवलेली वेगळी, पण त्यांच्यानंतर त्याच संत तुकाराम महाराजांच्या उद्बोधनातून, त्या तत्वज्ञानाच्या परंपरेतून उभारलेल्या स्वराज्यातून धर्माधारित राज्यसंस्थेकडे वाटचाल करवणाऱ्या पेशव्यांच्या काळात दुसऱ्यांदा संत तुकाराम महाराजांची गाथा जाळली गेली हेही आपल्याला समजून सांगावं लागेल. कारण पेशव्यांच्या काळामध्ये देहूच्या मोरे घराण्यांकडे ज्या 2-3 प्रती शिल्लक होत्या त्या प्रती मागवून घेऊन अधिकृतरित्या जाळल्या गेल्या पेशव्यांच्या काळात. इतकंच नाही तर पेशव्यांच्या काळामध्ये कीर्तनासाठी संत तुकाराम महाराजांचा अभंग घेता येणार नाही याचीही त्यांनी नियम केला होता. आणि याचा सविस्तर उल्लेख सदानंद मोरे यांच्या समग्र तुकाराम दर्शनामध्ये आहे, आपल्याला पाहायचं असेल तर. केवळ अतिशूद्रांचा मुद्दा आपल्याला सांगून चालणार नाही, शूद्र कसे भरडले जाणार आहेत हे आपल्याला अधोरेखित करून सांगावं लागणार आहे. आणि तशा अर्थाने मी ज्या कुटुंबात जन्माला आलोय, ज्या जात व्यवस्थेत जन्माला आलोय, त्यामुळे मी मन समजतोय की मी ओबीसींसाठी अधिक बोललं पाहिजे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की संत तुकाराम महाराजांची ज्या का अभंगगाथा बुडवल्या गेल्या त्या अभंगगाथा बुडवणारे स्वराज्यातून उदयाला आलेल्या, कन्व्हर्ट केले गेलेल्या, रूपांतरित केलेल्या धर्माधारित देशातलं रिझल्ट आहे. जर पुन्हा धर्माधारित देश निर्माण करायचा प्रयत्न केला तर तुकाराम महाराजांची गाथा पुन्हा जाळली जाईल. तुकाराम महाराजांच्या अभंगावर चालला जाणारे कीर्तनं बंद पाडले जातील, त्याच्यावर निर्बंध लादले जातील, हे आम्हाला सांगावं लागणार आहे. कारण ते प्रचार करतायत. ते प्रचार काय करतायत, जर कोणी काही प्रश्न उपस्थित केला की लगेच सांगतायत असं झालं तर तुम्हाला गाथा वाचता येणार नाही, असं झालं तर तुम्हाला पंढरपूरची वारी करता येणार नाही, असा अपप्रचार ते लोकांमध्ये पसरवत आहेत. आपल्याला हे सांगावं लागणार आहे, धर्माधारित देश आला तर मात्र खऱ्या अर्थाने आपल्याला गाथा वाचता येणार नाही, गाथावर निर्बंध येईल. त्याच्या पुढचा टप्पा राजा असून राजर्षी शाहू महाराजांचं उदाहरण आहे. राजर्षी शाहू महाराज नित्यनियमाने सकाळी उठल्यानंतर पहाटे स्नानाला जायचे, आंघोळीला नदीवर जाताना सोबत त्यांच्या ब्राह्मण असायचा, तो मंत्र म्हणायचा आणि शाहू महाराज आंघोळ करायचे. एके दिवशी शाहू महाराजांकडे राजाराम शास्त्री भागवत त्यांचे मित्र आले होते. ते दोघंच गेले आंघोळीला नदीवर.
जेव्हा दोघं गेले, शाहू महाराज आंघोळ करत होते आणि ते मंत्र चालू होतं ब्राह्मणाचं. मंत्र चालू असताना ते राजाराम शास्त्री भागवतांच्या लक्षात आलं. राजाराम शास्त्री भागवत त्याला विचारले, अरे राजाची आंघोळ चालू आहे आणि तू वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र का म्हणतोयस? असं विचारल्यानंतर त्यानं दिलेलं उत्तर होतं की शाहू महाराज शूद्र आहेत, त्यांना वेदोक्त मंत्र म्हणून घेण्याचा अधिकार नाही. जरी राजाला शूद्र म्हणून वेदोक्त अधिकार नाकारले जाऊ शकतात, तर भविष्यात येऊ घातलेल्या धर्माधारित देशामध्ये आपलं काय होईल, हे इथल्या ओबीसी अतिशूद्रांनी लक्षात घेण्याची गरज आहे. अतिशूद्रांनी लक्षात घेणं गरजेचं. महिलांच्या संदर्भात सती प्रथा, विधवा प्रथा आणि बालविवाहाच्या असे कित्येक प्रथा आहेत. ज्या म्हणजे मुख्यतः ते धर्मग्रंथ वाचूच दिले जात नव्हते, आता किमान शिकल्यामुळं आणि संविधान आल्यामुळं आपणाला वाचायला तरी येतंय, तर त्याच्यामुळे किमान ते धर्मग्रंथ वाचले पाहिजेत. मी तर माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही जर गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणताय ना, तर जाऊन धर्मग्रंथ वाचलंच पाहिजे. जर धर्मग्रंथ वाचले नसाल तर तुम्हाला गर्व से कहो हिंदू आहे म्हणण्याचा अधिकारच नाही. कारण ते न वाचताच तुम्ही गर्व से कहो हिंदू आहे म्हणू शकता, कारण ते वाचू दिलं जाणार नाही. आता वाचलं पाहिजे, त्याची गरज आहे. ते वाचलं तर कळेल. आणि त्याच्यामुळं इथला राजा राम जरी राजा असला तरी ब्राह्मणाचं मूल मेल्यानंतर काय करावं याचा खुलासा कुणाकडे विचारावा लागतो रामाला? तर याचा खुलासा रामाला वशिष्ठांकडे विचारावा लागतो. राजा कुणीही असो, तुमची सत्ता नाही चालणार, आदेश धर्मसत्तेचे असतील आणि राजा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी असेल. आणि म्हणून धर्माधारित देशामध्ये राजासुद्धा नामधारी असतो. हे आत्ताच सत्तेत बसलेल्या लोकांना सुद्धा सांगायची गरज आहे. कारण आत्ताही सत्तेत बसले असले तरी सुद्धा ते आदेश मात्र नागपूरचाच फॉलो करतात. येस, त्याच्यामुळं धर्माधारित देशाचा आग्रह हे एका अर्थाने राष्ट्रविघातक आहेच, पण त्या पलीकडे प्रत्येकाच्या व्यक्तीसाठी सुद्धा एक घातक आहे. राष्ट्राचं काय होईल नंतर बघू, आपल्या प्रत्येकासाठी तो घातक आहे हे आम्हाला समजून सांगावं लागेल. आणि त्याच्यानंतरची अडचण काय आहे, पाश्चात्य देशांचा विचार करायला गेला तर किमान बरेच राष्ट्र आपणाला असे उदाहरण देता येतात की ज्या देशामध्ये एक धर्मीय वर्चस्व आहे आणि त्याच्यामुळं एक धर्मीय वर्चस्व असताना त्याला धर्माधारित राष्ट्र घोषित करून सुद्धा ते धर्मनिरपेक्ष व्यवहाराचं अवलंब करू शकतात. हे झालेले एक उदाहरण आहेत. पण भारताच्या संदर्भात परिस्थिती वेगळी आहे. ज्याला ते धार्मिक राष्ट्र बनवू पाहतायत तोच धर्म तशा तथाकथित अर्थाने एक कल्ली स्वरूपाचा नाही आहे. त्याच धर्मामध्ये अनेक प्रथा, अनेक परंपरा, कारण ज्याला आपण आपल्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर जे गावामध्ये आपण शिवतो गोधडी अंगावर वडण्याची, अनेक ठिगळं लावून शिवलेली असते, तशी ती गोधडी आहे. आणि अशा वेळी एक धर्माच्या वर्चस्वावर राष्ट्र निर्माण करणं हे अधिक कठीण बाब आहे. आणि केवळ हिंदूमध्ये अनेक आहेत असं नाही, तर इथं अनेक धर्म आहेत. ज्या धर्माचा आग्रह धरून ऑलरेडी या देशाचे तुकडे तुम्ही केले, पुन्हा धर्माचा आग्रह केला तर भविष्यामध्ये पुन्हा या देशाचे तुकडे करायला तुम्हीच जबाबदार असाल. त्यामुळे तुम्हाला राष्ट्रवादाची भाषा करण्याचा अधिकार असणार नाही. त्यामुळे धर्माधारित देशाचा आग्रह राष्ट्रासाठी घातक आहे, व्यक्तीसाठी घातक आहे. जे सत्तेत बसलेले आहेत, जे धर्माधारित देशाचा आग्रह धरतायत त्यांच्यासाठीही घातक आहे. आता याच्या पलीकडे जाऊन ते धर्माची भाषा सांगत असताना ते सोयीस्कर भूमिका पण घेतात. लोकांच्या जगण्यातल्या दैनंदिन परंपराला धर्म म्हणून सांगून धर्म एक जगण्याची पद्धती आहे असाही दावा करतात.
कारण लोकांनी स्वतःच्या जगण्यातून, त्यांच्या जगण्याच्या पद्धतीतून ज्या प्रथा परंपरा सण उत्सव साजरा करतात, त्या सण उत्सवाचा प्रथा परंपराचा धर्माशी तसा दुर्यान्वयाने संबंध आहे आणि त्या प्रगल्भ आहेत. परंतु मात्र त्याचा धर्माशी सांगड घालून आमचा धर्म उदात्त असल्याचाही प्रचार प्रसार करतात. आणि धर्म ही एक जगण्याची पद्धती आहे सांगतात. आणि याची कीड केवळ लोकांपर्यंत नाही लागून नाही राहत, तर आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचते. इथं अभिमान हाके पाटील बसलेले आहेत. इथल्या देशातलं सर्वोच्च न्यायालय म्हणतं 1996 साली मनोहर जोशी वर्सेस नितीन पाटील ही जी केस आहे, ह्या केसेसमध्ये म्हणजे हिंदू नावाने मागितलेली मतं, हिंदू धर्माच्या नावाने मागितलेली मतं, धर्माधारित मतं मागणं असं त्याला म्हणता येत नाही. कारण हिंदू धर्म केवळ एक धर्म नसून ती एक जगण्याची पद्धती आहे, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय म्हणतं. हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. त्याच्या पुढची अगदी नुकती अलीकडच्या काळात घडलेली वर्तमान काळातली मी इथं सांगू इच्छितोय. स्ट्रॅटेजी काय आहे बघा. सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश आहेत आणि त्यांचं नाव सांगतो मी. त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती नाझीर. नाझीर एका भाषणात बोलताना ते असं म्हणाले, भारतीय जी कायदा व्यवस्था आहे ती वासाहतिक आहे आणि वासाहतिक असल्यामुळं तिचं डिकॉलोनायझेशन करायची गरज आहे. आणि डिकॉलोनायझेशन करायचं म्हणजे त्याचं इथल्या स्मृती ग्रंथावर आधारित कायदा व्यवस्था उभारायची. हे इथल्या सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान न्यायाधीश म्हणतात. हे किती दुरावस्था आहे हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि कुणाच्या तोंडून वदवलं जात आहे? न्यायाधीश नाझीर. म्हणजे बसवायचे नेऊन आणि वदवून घ्यायचं. त्यामुळे हे धर्माधारित जे काही देश आहे ह्याचा आग्रह कुणाकुणाला कशा प्रकारे घातक होतोय हे जे आपले लोक तिथं जाऊन बसून त्यांची भाषा करतायत त्यांच्यापर्यंत तरी पोहोचवलं पाहिजे. नुसतं ते बसवून नाही चालत, बसवून बोलवून घेत नाहीत, तर ते वेगवेगळे ट्रॅप टाकतायत आपल्यावर आणि त्या ट्रॅपमध्ये सापळ्यामध्ये आपण अडकतोय. नुपूर शर्माचं प्रकरण जे घडलं, खरं म्हणजे नुपूर शर्माचं प्रकरण मी समजतो की ते परिवर्तनवाद्यासाठी ते जास्त ट्रॅप होतं. नुपूर शर्मा बोलते काय आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने खून मर्डर घडवले जातात ते होतात काय, ते घडवणारे कोण याचेही पुरावे पुढे येतात. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण मागच्या काही काळामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळे सापळे टाकून मुस्लिम समाजाला रस्त्यावर उतरवायचा प्रयत्न ते करत होते, मुस्लिम समाजाला धर्मांध म्हणून खिजवायला संधी मिळावी याच्यासाठी जे वेगळे सापळे टाकत होते त्याच्यामध्ये मुस्लिम धर्म सापडत नव्हता. ज्या पद्धतीने या सगळ्या सापळ्यांना मुस्लिम धर्म प्रतिकार करत होता त्या अगदी प्रगल्भ पद्धतीनं प्रतिकार करत होता. अगदी संविधान डोक्यावर घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो घेऊन ते रस्त्यावर उतरत होते. मला वाटते त्यांचा अपयश होतो. ह्या अपयशाला रिॲक्शन म्हणून त्यांनी टाकलेला ट्रॅप म्हणजे नुपूर शर्मा आहे. नुपूर शर्मा असं बोलणारी पहिली नव्हती. नुपूर शर्माला बोलवून घेणारे बोलविती धनी काही दुसरे आहेत. ते अनेक वर्षापासून बोलत आहेत छुप्या पद्धतीनं. नुपूर शर्मा बोलते काय, न्यायालय झापतं काय, त्याच्या प्रतिक्रिया म्हणून ज्या पद्धतीनं घडवल्या जातात मर्डर, हे सगळे काय आहेत. ट्रॅप यासाठी मला वाटतो एकदा का नुपूर शर्माच्या विरोधात परिवर्तनवादी बोलले की पुन्हा त्यांना मुस्लिम अनुयायी ठरवता येतं, किंवा हिंदू धर्माच्या विरोधात बोललात तर तेच न्याय तुम्हाला लागून तुम्हालाही जेलमध्ये टाकता येतं. हा ट्रॅप आहे. म्हणजे शिक्षा नाही, फक्त झापायचं आणि म्हणायचं काय,
देशभरात जे चाललंय ते केवळ एका नुपूर शर्माच्या वक्तव्याचं प्रतिबिंब आहे. म्हणजे सगळं खापर एका व्यक्तीपुरतं मर्यादित करायचं आणि बाकी सगळे मात्र मुक्त करायचे, हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून हा जो धर्माधारित राष्ट्राचा जो काही राजकारण चाललं आहे, ज्या काही प्रथा परंपरा चालल्यात, ह्याच्या विरोधात आपणाला उभा लोकांना, मला माहीत नाही वेळ किती आहे, मला अध्यक्षांना सांगेन की मला थोडंसं वेळ झाला की सांगा, जास्त वेळ, आणि जिथं थांबावंसं मी वाटलं तिथं तुम्ही पण मला सूचना देऊ शकता तुमच्याकडनं. सर येस सर, येस सर, येस सर. हो, तर ह्या धर्माधारित राष्ट्राच्या आग्रहाची मांडणी करत असताना हे जे काही चाललं आहे, ह्याच्या घडतं आहे, ह्याला आपल्याला सविस्तरमध्ये जाऊन, अगदी सखोलात जाऊन आपल्याला समजून घ्यावं लागेल. अन्यथा त्यांनी टाकलेल्या ट्रॅपमध्ये आपण अडकू आणि त्याच्यावर आणखी आपण फसत जाऊ असं मला वाटतंय. आता ह्याच्यावर उपायाच्या मार्गाने काय जायचं? कारण भारतीय संविधानाने, संविधान निर्मात्यांनी, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये ज्या तरतुदी आलेल्या आहेत, अगदी उद्देशपत्रिकेत धर्मनिरपेक्षता नसली तरी आपणाला धर्मनिरपेक्षतेचा विचार करताना भारतीय संविधानामध्ये कलम 14, कलम 15 विशेषतः, कलम 16, कलम 19, कलम 25 ते 28 आणि भारतीय संविधानातील कलम 44 याचा आवर्जून उल्लेख करून समजून घ्यावा लागेल, तर आपल्याला भारतीय राज्यघटनेतल्या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कळेल. अधिकृतरित्या धर्मनिरपेक्षता उद्देशपत्रिकेत नव्हती, त्याची गरज वाटली नाही, आणि न वाटण्याचं कारणही कदाचित संविधान करताना हीच भीती असेल की ती धर्मनिरपेक्षता जी पाश्चात्य देशातली आहे आणि इथली ही वेगळी असणार आहे. परंतु मात्र जेव्हा घटनादुरुस्ती होते 42वी आणि अधिकृतरित्या धर्मनिरपेक्षता भारतीय संविधानात समाविष्ट केली जाते उद्देशपत्रिकेमध्ये, तिथून मात्र धार्मिक राजकारणाला अधिक उसळी मिळते. ह्याच्यातलं दुटप्पीपणा काय आहे तेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून आपल्याला उपायाकडे जायचं असेल तर आपल्या हातातलं सर्वात मोठं शस्त्र हे भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधानातली धर्मनिरपेक्षता आहे. आणि ही धर्मनिरपेक्षता आपणाला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण ही धर्मनिरपेक्षता धर्माच्या बाबतीत विचार करत असताना व्यक्तीच्या स्वातंत्र्याला अधिक प्राधान्य देते आणि केवळ व्यक्ती स्वातंत्र्याला प्राधान्य देऊन थांबत नाही, त्याच्या पुढची अधिक महत्त्वाची आहे, समूहाच्या स्वातंत्र्याला सुद्धा तितकंच महत्त्व देते. त्याचं कारण असं आहे, इथं जे अनेक धर्म आहेत त्यापैकी संख्येने अल्प असलेल्या धार्मिक समुदायाच्या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारावर धर्माने मोठ्या प्रमाणात असलेल्या मेजॉरिटी लोकांनी आपला धर्म लादून त्यांचा धर्म धोक्यात आणू नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधानकर्त्यांनी भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेमध्ये समूहाच्या धर्मस्वातंत्र्याचाही तितकाच साकल्याने विचार केलेला आहे. हे आपल्याला आवर्जून सांगावं लागेल. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व देते आणि त्याचबरोबर समूहाच्या धर्मस्वातंत्र्याला महत्त्व देते. म्हणजे व्यक्तीला त्याचा उपासनेचं स्वातंत्र्य देते, त्याला वाटेल ते त्याच्या पद्धतीनं त्याची उपासना करू शकतो, परंतु त्याचा धर्म सामूहिक जीवनात आणता कामा नये, त्याचा धर्म अधिकृतरित्या राज्यव्यवस्थेच्या पातळीवर अधिकृत घोषित करता कामा नये. हे भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेलं धर्मस्वातंत्र्य आहे. आणि म्हणून इथं धर्मस्वातंत्र्य जसं व्यक्तीबरोबर आहे तसं मायनॉरिटीच्या धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराच्या बाजूने आहे. आणि त्याचबरोबर हे फारकत करत असताना सुद्धा राज्यसंस्था धर्मसत्तेच्या क्षेत्रात हस्तक्षेप करू शकत नाही असं ते असं म्हणून थांबत नाही, तर उलट जिथं जिथं अमानवीय प्रथा परंपरा आहेत, जिथं जिथं अमानवीय प्रथा परंपरा आहेत त्यावेळी ते धर्मसंस्थेच्या नावाने त्याचा उदोदो करता येणार नाही. त्याच्यासाठी राज्यसंस्था त्यामध्ये हस्तक्षेप करू शकते. हा हस्तक्षेपाचा अधिकार राज्यसंस्थेकडे देते.
ही धर्मस्वातंत्र्याची संकल्पना आपल्या लोकांपर्यंत पोचवावी लागेल. याला अधिकृतरित्या भारतीय संविधान केशवानंद भारती खटल्यामध्ये अधिकृत बेसिक स्ट्रक्चरचा भाग म्हणून घोषित करते आणि पुढे जाऊन SR बोम्मई केसेसमध्ये सुद्धा त्याचं अधिकृत डेफिनेशन करते धर्मनिरपेक्षतेचं. आणि त्याच्यानंतर अनेक केसेस आलेले आहेत, त्या डिटेलमध्ये मी जात नाही. मग ह्या धर्मनिरपेक्षतेचा आग्रह आपण धरत असताना मला असं वाटतं की धर्मनिरपेक्षता केवळ सामूहिक जीवनापुरती आपल्याला सीमित ठेवून चालणार नाही, तर आपल्याला महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेकडे जावं लागेल आणि ते गेलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले असं सांगतात की धर्म हे तत्वज्ञान आहे. धर्म हे तत्वज्ञान आहे आणि ते तत्वज्ञान प्रत्येक व्यक्तीनं वाचून समजून उमजून निवडण्याचं व्यक्तीचे निवड स्वातंत्र्याचा अधिकार आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला धर्म वारसा पद्धतीने येता कामा नये. अनेक धर्म असू शकतात. व्यक्तीकडे बापाचा धर्म किंवा आईचा धर्म मुलावर परंपरेने येणं हे नको आहे, हे महात्मा ज्योतिबा फुले सांगतात. आणि म्हणून ते तत्वज्ञान वाचून निवडण्याचं स्वातंत्र्य व्यक्तीला जर असेल तर नवरा वेगळ्या धर्माचा असू शकतो, बायको वेगळ्या धर्माची असू शकते आणि त्यांच्या पोटी जन्मलेलं मूल त्याच्या स्वतःच्या निवडीनं तिसरा धर्म निवडू शकतो. ह्या धर्मस्वातंत्र्याची संकल्पना, धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आपण निवडली तर मला वाटते राष्ट्र धर्मनिरपेक्ष नाही, तर त्याची सुरुवात कुटुंब धर्मनिरपेक्षतेपासून होईल आणि कुटुंब धर्मनिरपेक्षतेची संकल्पना राष्ट्राच्या धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेकडचा वाटचाल असेल आणि ते आपण निवडलं पाहिजे आणि तो लोकांपुढे आदर्श म्हणून आपण ठेवला पाहिजे असं मला वाटतंय. याच्यामध्ये उपायाकडे नितीन सरांनी खूप डिटेल सविस्तरमध्ये मांडणी केली. त्या मांडणीमध्ये त्यांनी सांगितलं की ह्या OBC वर्ग जो मोठ्या प्रमाणात आहे तो वर्ग मौखिकतेने पुढे आलेला आहे, मौखिक परंपरेतून आलेला आहे. त्याला वाचन घोकमपट्टी किंवा वाचन प्रकार त्याच्या अंगवळणीचं नाही आहे. त्याच्यामुळं त्याला आपण पुस्तकं वाचायला सांगितलं तो वाचणार नाही आहे. त्याला मौखिक पद्धतीनं त्याच्यापर्यंत कसं पोचवता येईल हे आपल्याला विचार करावा लागेल. आणि त्याची एक उत्तम परंपरा नितीन सरांनी सांगितली, ते म्हणजे कीर्तन आहे, ते म्हणजे गोंधळ आहे. ज्या लोकपरंपरा आहेत, ज्या लोकसाहित्याच्या परंपरा आहेत, ज्याला त्यांनी परंपरेनेच आलेल्या लोकसाहित्याला, लोकपरंपरेला तुच्छ ठरवलं आणि तीच परंपरा बहुजनांच्या हातातून हिसकावून घेतल्यानंतर ती मात्र व्यावसायिक झाली आणि पैसे कमवण्याचा धंदा झाली त्यांच्यासाठी. तमाशासुद्धा एक त्याचं उदाहरण आहे. त्यामुळे ह्या लोकसाहित्याच्या परंपरा ज्या आहेत आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्याचा मोठेपणा सांगत त्यातून आपल्याला लोकजागृतीची परंपरा शिकावी लागेल आणि या बहुसंख्य OBC लोकांपर्यंत फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आपल्याला पोहोचवावी लागेल. खरं म्हणजे मी वारकरी संप्रदायात जन्माला आलेला आहे, वारकरी कुटुंबात जन्माला आलेला आहे. परंतु इथं कॉम्रेड शशी सोनवणे आहेत, त्यांना माहिती आहे मी अगदी वारकरी संप्रदायातून जन्माला आले असल्यामुळं माझं एक मोठेपण असं आहे की माझे वडील निरक्षर होते, पण ते संत गाडगेबाबांचं कीर्तन ऐकलेले होते. आणि गाडगेबाबांचं कीर्तन, कारण माझं गाव नांदेड जिल्ह्यामध्ये लोणी गाव आहे, जिथं संत गाडगेबाबा आले होते. त्यांनी येऊन त्या गावामध्ये जी शाळा सुरू केली त्या शाळेमुळं माझं शिक्षण झालेलं आहे आणि मी तुमच्या पुढे आहे. आणि त्यामुळं ही जी परंपरा माझ्यापर्यंत पोहोचली वारकऱ्यांची, ती संत गाडगेबाबांपासून पोहोचलेली आहे. पण असं असलं तरीसुद्धा त्या अज्ञानातून ज्या काही त्या वारकरी संप्रदायाचं हिंदुत्वीकरणाचे काही प्रमाण आलेले होते ते समजून घ्यायला मला कधी मदत झाली तर जेव्हा मी खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानापर्यंत पोहोचलो, तेव्हा मला खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचं मोठेपण कळलं. आणि त्याच्यामुळं वारकरी संप्रदाय समजून घ्यायचा असेल तर फुले शाहू आंबेडकरांच्या परंपरापर्यंत आपल्याला जावं लागेल, तर वारकरी संप्रदायाचा मोठेपणा कळेल. आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला वाटतं हे तत्त्वज्ञान मौखिक स्वरूपामध्ये इथल्या बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर मला वाटतं की इथली जी लढाई आहे धर्माधारित राष्ट्राची आग्रह धरून, देशाचा आग्रह धरून एक जे राष्ट्रघातकी पाऊल टाकण्याकडे या समाजाची वाटचाल सुरू झालेली आहे, त्याला थोपवण्यासाठी आपण सगळे यशस्वी होऊ शकू. मला माहिती आहे मी वाढलेलं भाषण, नितीन सावंत सर म्हटल्याप्रमाणे आम्ही प्राध्यापक आहे आणि बोजड भाषेत बोलतो, लोकभाषेत बोलता येत नाही. लोकभाषा कीर्तनकारांची असते आणि त्याच्यामुळं हे आरोप मी सुरुवातीलाच मान्य केलेला आहे. आम्ही प्रयत्न करू सर नक्कीच. आणि त्यामुळं पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या या अधिवेशनाला मला वक्ता म्हणून तुमच्या पुढे जे 2 शब्द मांडण्याची संधी मिळाली त्याबद्दल
मी बामसेफचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानून आपली रजा घेतो. धन्यवाद.